45 गेलं. तापमान वाढल्यामुळे एक फायदा झाला, तापमान वाढल्यामुळे भविष्यामध्ये पाऊस वाढला. पण या रेन हे कारण लक्षात घ्या. आणि तुमच्या याला 7 शेंगा लागल्या 10 क्विंटलचा उतार आहे. 80 सारख्या जितकी झाडं जास्त तितका पाऊस रिमझिम पडतो. म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाडं लावायला विचारायची गरज नाही. एक सोपं गणित सांगतो. यावर्षी तुमच्या इथं सोयाबीनच्या झाडाला सरासरी शेंगा किती लागल्या पण सांगाल का? एक सीड गोल्ड चांगली आहे. महाराष्ट्रातल्या पहिलं मी काय करायचो, परभणी विद्यापीठाची, राहुरी विद्यापीठाची बऱ्याच आधी तिथून फुलं लागायच्या अगोदर कधी पण नाशक मारा. तसं मारल्याच्या नंतर तुम्हाला काही होणार नाही. म्हणजे सोयाबीनला चला चौथा विजेता आहे भाग्यवंत नंबर 81. हो इकडे चार्जिंग पंप संपलेले आहेत. दुसरा तिसरा स्टार्टर नंबर आहे सोमनाथ जाधव केमवाडी. इकडे बघा, इकडे पुढे बघा. विजेत्यांना, भाग्यवंत विजेत्यांना पंजाब त्याच्या पांढरी माशी होते. पण तुम्ही काय करता, दरवेळेस 2च औषध मारता. एक कीटकनाशक, तिथून फुलं लागायच्या अगोदर कधी पण नाशक मारा. तसं मारल्याच्या नंतर तुम्हाला काही होणार नाही. म्हणजे सोयाबीन म्हणजे जमिनीमध्ये गुण सगळ्यात महत्वाचे. त्याच्यानंतर काय करा, शेतकऱ्यांसाठी चांगलं काम केलं तर नक्की शेतकरी खुश होतात. आणि शेतकऱ्यांसाठी हे स्तुत्य उपक्रम आपण गेल्या 2-3 महिन्यापासून आणि 2012 पासून घेतोय. आणि आता जे काही 12-13 शेतकरी मेळावे जाते ते शेतकऱ्यांना आवडलेले. शेतकरी अडचणीत आहे, त्याला मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. त्यामुळे जे काही पंजाबराव डक असतील, शेतीत ऊस तज्ज्ञ असतील, या सगळ्यामधून कुठं ना कुठेतरी शेतकऱ्याच्या उत्पन्नात भर घालण्यासाठी हे कार्यक्रम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवडतं. यापूर्वी कधीही अशा प्रकारचे मेळावे झालेले नाहीत. गेल्या 30 वर्षामध्ये असा एकही जिल्ह्याला झाला नाही, तालुक्याला झाला नाही. मी जिल्हा परिषद गटाला घेतोय प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जेवढे गाव आहेत ते सगळे गावं आपण ह्या मेळाव्यामध्ये अंतर्भूत करतो. म्हणजे तळागाळातला वाडी वस्तीवरचा शेतकऱ्याला ह्याच्यापासून लाभ मिळतोय. राजकारणात मी आज नाही आलो. 2014 किंवा 14 पासून सुरू केलं. 16ला जिल्हा परिषद पंचायत समित्या 14 ते 19 मध्ये लढल्या. त्याप्रमाणे 4 जिल्हा परिषद जिंकून आणल्या, 5-6 पंचायत समित्या, नळदुर्ग नगरपालिकेमध्ये जनतेतनं नगराध्यक्ष, असे पहिलेपासून आपण करतोय. समाज उपयोगी कामाबरोबर आपण हे राजकारणाचं काम करतो. 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण या तत्वावरती आपलं चालू आहे. हात दिला सोडलाय, हात दिला सोडला तुम्ही, हात तुमचा हात दिला वगैरे नाही आहे. बघा, कुठेतरी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारायला दानत लागते. काय पैसे सगळ्याचकडे आहेत. शेतकऱ्यांसाठी किती लोक आणतात, शेतकऱ्यांसाठी कोण खर्च करतंय? आणि आम्हाला जर काय आरोप केला की बाबा निवडणुकीचा तोंडावर करता, निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही काय केलं आतापर्यंत? साड्या वाटप बसणार का तुम्ही? हे काय करताय? तर ह्या अशा पद्धतीने लोकांनी या समोरच्या सगळ्या प्रतिस्पर्ध्यांना फार ओळखलेलं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं आता सगळे नारळ घेऊन उद्घाटन चालू आहेत. अर्धवट कामं झालेल्या, जे कामच पूर्ण नाही त्याचे उद्घाटन चालू आहे. साडी वाटप जे चालू आहे ते सगळं पायाखालची वाळू सरकल्याचं ते समोर दिसतंय तुम्हाला. केमवाडीच्या गावात जायला माझी गाडी जाऊ शकत नाही असा रस्ता झाला. आणि आज केमवाडीचे लोक गेल्या 5 वर्षापासून हा त्रास उपभोगतायत. पण आजपर्यंत त्याच्याकडे लोकप्रतिनिधी सपशेलपणे डोळेझाक केल्यामुळं आज हा उद्रेक दिसतोय तुम्हाला. केमवाडी, गवळेवाडी, जे काय जेवढे रस्ते ह्या भागामध्ये झालेले दिसत नाही. नाही, उद्योगपती हा, मी आता सध्या उद्योगापासून बाहेर आहे. उद्योग केला मुंबईमध्ये, जी काय पैसे कमवायचे ते कमवले. पण शेवटी मी शेतकऱ्याचा पुत्र आहे, शिक्षकाचा पुत्र आहे. त्यामुळं मला ह्या भावना यांच्या कळतात. अशाच ह्या सगळ्या परिस्थितीतून माझं बालपण गेलेलं आहे, माझं शिक्षण तसं झालेलं आहे. म्हणून ह्या सगळ्या भावनाची कदर करून आपण हे पाऊल उचलतोय. आणि शेतकऱ्यांसाठी याही पुढे, राजकारणाच्या पुढे जाऊन आपण काम करत राहणार आहोत. त्या पाण्याचं काहीतरी चालू आहे सारखं, पाणी ते काहीतरी म्हणते 21 TMC पाणी, उजनीचं पाणी. हा, टँकर घेऊन फिरतात. आता सगळे करायला लागले पावसाला छत्रे काम.
काम हे बघा, हे मी तुम्हाला म्हटलं आता जे काय उजनीचं पाणी हे सगळं कागदावरचं पाणी आहे. गेल्या 25-30 वर्षापासून उजनीचं पाणी येऊच लागलंय आणि गेल्या 5 वर्षात तर एवढा धो 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 यायला लागलं ना, सगळी जनता तुळजापूर तालुक्यातली त्या पाण्याखाली न्हावून निघाली. एवढं पाणी आलेलं आहे आणि त्याचंच काल परवा नारळ फोडण्यासाठी जे काय वाद झाला तुम्हाला शिंदफळमध्ये त्यातलाच भाग आहे. आणि आता तरी समोरच्याने ओळखायला पाहिजे की कशा प्रकारे अशा प्रकारचं राजकारण लोकांना गृहीत धरून चालत नाही. आता पाण्यात हात जे काय आहेत ज्यांचे ओले व्हायला लागलेत ते तुम्हाला सगळ्यांना दिसतंय की बाबा पाण्यात हात ओले कसे व्हायला लागलेत. आता ते ओले जनता येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुके केल्याशिवाय राहणार नाही. कशासाठी जिल्हा आता तुम्ही ओळखून घ्या. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणले की त्यांनी बाकी सगळे श्रेय घ्यायला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते आणि डॉक्टर साहेब मंत्री होते, पाटबंधारे मंत्री. त्यावेळेस हे मंजूर झालेलं काम असतं. विलासरावांच्या काळात मंजूर झालंय. बघा, काम हे गेल्या 40 वर्षापासून जनता प्रतीक्षेत आहे 21 TMC पाण्याच्या. आज पाणी येत नाही. मध्ये विलासरावांच्या काळामध्ये हे झालं आणि बऱ्यापैकी त्यांनी काम मार्गी लावलं होतं विलासराव देशमुखांनी. आता कोणी काही म्हटलं, कोणाचे जोडे झिजले काय झिजले, पण शेवटी काम कोण केलं ते जनतेला माहित आहे. 21 TMC का 7 TMC काहीतरी विषय काहीच नाही. बघा, पाणी जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत वल्गना चालूच राहतील. 21 येणार, कधी 22.63 येणार, कधी 7 येणार. इथं आल्याशिवाय तुळजापूरकरांच्या जनतेचा विश्वास बसणार नाही. मंडूबाई लक्ष्मण फडके, गाव सावरगाव. काय बक्षीस मिळाले इथे? ताडपत्र कोणी दिले? जगदाळ्यान. कुठले जगदाळे? कशाला? काय होतं इथं कार्यक्रम? इथं कार्यक्रम काय होता? काय मला इथं कार्यक्रम काय होता मध्ये? शेतकरी मेळा. हा, शेतकरी मेळा. बर बर. मग आता ताडपत्री तुम्ही तुमच्या नावावर शेत आहे का? होय. किती आहे? इंदिरा गांधीने दिलेलं. इंदिरा गांधी दिलेलं आहे का? किती दिले? 3 एकर 9 गुंठ आहे. 3 एकर 9 गुंठे. आता हे ताडपत्रीने काय करणार आहोत? साहेबीनवर दाखवायचे. होय. बरं, काय वाटलं बरं आता हे कार्यक्रम बघितला तुम्ही? चांगलं वाटलं. आता अशोक भाऊ जर निवडणुकीला उभारले तर टाकताव मत. का बरं? आम्हाला दिलं ही गाबाळनं. दबाव दिलं म्हणून काम करते ते का आपण? करते. अच्छा, आधी काय काम झाले तर नाही मागत काय? काय नाही. काय नाही. काम काय नाही ती झाली. अशोक भाऊचं काम कसं आहे? चांगलं आहे. होय. माझे नाव आबाराव वसुदेव फंड, जयकोटवाडी. काय होता कार्यक्रम इथं? कार्यक्रम आपला शेतकरी मेळा होता. पंजाबराव डक आपल्या कृषीचे साहेब, द्राक्ष बागायतदार. काय वाटलं मग कार्यक्रम एक नंबर. असे कार्यक्रम याच्या आधी झाले होते का? त्याच्या आधी कधीच असा कार्यक्रम झाला नव्हता. मग आता कार्यक्रम बघितला मग काय वाटलं? आता कार्यक्रम असं बघितलं असं अशोक भाऊ सरकारने आता गुलाल लिहिलं म्हणून ठरवा. हा, काय म्हणून काय बी म्हणत नाही. हा, असं कसं खाऊ शकतो? असं कसं आतापर्यंत 20 वर्ष 25 वर्ष झाला असं कार्यक्रमच घेतला नाही म्हणलं. गोरगरिबावर लक्ष ठेवणारा नेताच नाही की म्हणलं. मग आता भाऊने एवढं मोठं इकडे कोणीकडे तिकडे देवाला काय नेलं, इकडे नेलं गरीबावर मध्ये बाहेर तिकडे देवाला नेले होत्या औंढी नागनाथ. लोक म्हणते ते की आता हे कार्यक्रम आला की असं येत पण येत नाही तेवढं. हे नाही कार्यक्रमाला हे नाही भाऊचं काय नाही. भाऊचं काय ते काय पोटरी म्हणून हे करले त्याने असं हीच करतात म्हणलं. गोरगरीबावर लक्ष ठेवतात म्हणलं. आता निवडणूक लागली तर भाऊचा विजय आहे म्हणलं. आता पुणे पक्षाकडून भाऊने निवडणूक भाऊने तिकीट घ्यावं आपल्या शरद पवार गटात घ्यावं अशी माझी हाच की. शरद पवार गटाला जागा सुटेल का? पण तुळजापूरची शरद पवारच्या गटाला जागा सुटेल का? सुटेल की. सुटते म्हणलं. काँग्रेसला कुठे सुटणार आहे? काँग्रेस त्यांची ही करून काँग्रेसवाल्यांनी माघार घ्यावं. काँग्रेसने कुठे लढवायची काय? जागा लढवायचीच नाही. काँग्रेसने तिघात नेऊन माघार घ्यावं. हा, काँग्रेसने कुठली जागा लढणार पाहिजे? काँग्रेसने कुठली लढवायची तिकडे बघा मला तिकडे भूम कलम कुठं. तिकडे नाही का? नाही, तुळजापूरला नाही. का बरं? का बरं म्हणजे काय आता 25 वर्ष काय आहे.
आहेच की घेण्यासारखं काय होतं आज घेण्यासारखं चांगलं एवढं शेतकरी मेळावा घेतला समजा हे केलं चांगलं. शेतकरी मेळावा होता चांगलं वाटलं म्हणलं. काय आवडलं सगळं आता हे अशोक भाऊ जगदळे मामाचं सगळं प्युअर आवडलं. अशोक भाऊ जगदळे मामाचं प्युअर आवडलं सगळं भाषण म्हणलं सगळं. हा आतापर्यंत आता कधी असलं मेळावा आतापर्यंत कधी असं झालं नाही. राजकारणाने घेतलं का? आता पुढे बी आपलं पुढे उभा राहिलं तर बी मतदान यांना 100% मिळणार. का बरं? का बरं म्हणजे असं माणूस बघून स्वभाव चांगला म्हणून आपलं सगळ्यासाठी जगणारा गोरगरिबासाठी ते पण मिळणार. ह्याच्या आधी काय विकास झाला नाही का? याच्या आधी झालं ना कधी. विकास झाला 15 वर्ष मधुकरराव चव्हाणाला कसं काय निवडून दिलं लोकांनी? जाऊ दे आता झालं तर आता पुढले बोलायचं आपण. आता पुढं काय बघ पुढे कसं आता जी येणारा माणूस चांगला करायचा मागितलं कशाला करून काढायचं मागितलं काढायचं नाही. शेतकऱ्याचा मेळावा होता इथं आणि शेतकऱ्याचं जे मार्गदर्शन पाहिजे शेतकऱ्याला ते व्यवस्थित भेटलंय आम्हाला. कुणी आयोजित केलता? अशोक भाऊ जगदाळे कोण कोण आलं होतं? समजे पंचवृक्षीतले समजे शेतकरी आले ते. मार्गदर्शनासाठी कोण आलं होतं? मार्गदर्शनासाठी पंजाब डग आणि अशोक भाऊ. काय आवडलं आपल्याला? त्यांचं कार्य तर चांगलं आहे आणि आम्हाला त्याचं समजा म्हणजे मार्गदर्शन केलेलं पूर्ण म्हणजे समजलं. बक्षीस पण मिळाली काय काय मिळालं? बक्षीस भेटले, पंप भेटला, जे शेतीत जे अवजार लागते ते भेटले. याच्या अगोदर कोणी दिलं होतं का काय? ह्याच्या अगोदर कोणी दिलं नाही, काय दिलं नाही. एकदम नाव पुकारल्यावर व्यवस्थित वाटलं आणि आनंद वाटला आतनं. ठीक आहे.